नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना पाहायला मिळत आहे। वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पावरनं महापालिका मुख्यालयात विरोधक आक्रमक झालेत। कॉन्ट्रॅक्टरनं सभागृह नेते सागर नाईक यांना मर्सिडीज कार दिल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला। शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळे कपडे घालून पालिका मुख्यालयामध्ये प्रवेश केला। सत्ताधारी भाजप कचऱ्यात देखील भ्रष्टाचार करत आहे अशी टीका नगरसेवकांनी केली, तर विरोधक बिनबुडाचे आरोप करत असून विरोधकांवर मानहानीचा खटला दाखल करावा असा इशाराच सागर नाईक यांनी दिला आहे। या लोकांची काही पडलेली नाही। आम्ही प्रकल्प तिथेच करणार, कारण हा जो भ्रष्टाचार करून सागर नाईक साहेबांनी जी गाडी घेतली त्याच्याकडनं, हा 1988 बेनामी प्रॉपर्टी ऍक्ट त्याच्या खाली येतो आणि देणाऱ्यालाही 7 वर्षाची शिक्षा आहे आणि घेणाऱ्यालाही शिक्षा आहे। आणि हे प्रकार फक्त एवढं आम्ही निदर्शन करून थांबणार नाही। आम्ही हे अँटी करप्शन पर्यंत पोहोचवू, आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवू आणि आम्ही शिवसेनेतर्फे PL देखील दाखल करणार आहे। ती मर्सिडीज त्यांनी का घेतली आणि दुसऱ्या दिवशी 729 कोटीचं त्याला कशी वर्क ऑर्डर दिली याची पूर्ण PL करणार आणि याचा पूर्ण तपास झाला पाहिजे। पण अशा प्रकारे फक्त स्टंटबाजी करण्याचं काम करत असतील तर त्यांच्याकडे आता समजून जावं, लोकांनी समजून जावं की विरोधकांकडे काहीच या शहरासाठी देण्यासाठी, शहराविषयी मुद्दा उचलण्यासाठी काहीच त्या ठिकाणी राहिलेलं नाहीये। फक्त एक मनगडत गोष्टी बनवायच्या आणि चित्र रंगवायचं आणि अशा प्रकारे जर काही माझं नाव घेऊन किंवा माझा फोटो वगैरे दाखवून जर कोणी काही काम केलं तर निश्चितच त्यांच्या विरुद्ध मी मानहानीची प्रक्रिया चालू करेन।